श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन. माझ्या आईवडिलांचं स्मरण करते, गुरूंचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते. 18वा अध्याय आपला संपत आलेला आहे. मागच्या वेळेस 61 पर्यंत आपलं झालं होतं. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. त्याच्यामध्ये आपण ईश्वर म्हणजे काय, माया म्हणजे काय, ईश्वराचं स्वरूप काय असतं, मायेचं स्वरूप काय असतं ते पाहण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. आता 62 ते संपूर्ण अध्याय म्हणजे 78 पर्यंत मी वाचन करते आणि मग नंतर आपण बोलूया. तर सांगायचं असं आहे मला की आधी थोडंसं बोलते की हा 18वा अध्याय कदाचित आज संपेल, कदाचित पुढच्या वेळेस संपेल, कारण एक नवीन वेगळं पुस्तक मला मिळालेलं आहे. तर छान वाटलं त्याच्यातलं विवेचन, त्यामुळे एखाद्या वेळेस अजून एक रविवार लागेल त्याला, बघूया. आणि त्यानंतर जसं आत्ताच रेवती वहिनी म्हणाल्या की कुठल्याही कुठली गोष्ट संपत नसते, त्याची नवीन सुरुवात ही होतच असते. त्यामुळे नवीन सुरुवात करून ठेवायची. 5 ओव्या आम्ही नेहमी ज्ञानेश्वरी झाली की 5 ओव्या वाचतो, असं करतो. तर आपल्याला पहिला अध्याय घ्यायचा आहे पुन्हा, कारण त्याचं असं झालं कारण की ते यूट्यूबवर 2ऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत असं सगळं विवेचन आहे ओळीने, पण पहिला अध्याय काही नाही आहे. तर पहिला अध्याय सगळेजण म्हणतात की आम्हाला 1 पासून 18पर्यंत सगळे मिळावे ऐकायला, म्हणून हा 18वा अध्याय पूर्ण झाला की आपण परत पहिला अध्यायाचं विवेचन घेणार आहोत. त्याच्यामध्ये किती 5-6 रविवार आपले जातील मला माहीत नाही आहे, पण असं एक तयारी ठेवा मनाची की पहिला अध्याय आपल्याला परत एकदा ऐकायला मिळणार आहे. जे नवीन आहेत त्यांना चांगलाच लाभ होईल, जे जुने आहेत त्यांची पुनरावृत्ती होईल. त्यामुळे तसं आपण करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर ठरवू आपण ज्ञानेश्वरी घ्यायची असं मी म्हटलं होतं. बघू आता भगवंत जसं आपल्याला प्रेरणा देतील त्याप्रमाणे करूया. श्री गणेशाय नमः. आता 62व्या श्लोकापासून म्हणते मी. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृशैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु. मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन. न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति. भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्य संशयः. न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः. भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः. ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः. श्रद्धावान् नसूयश्च शृणुयादपि यो नरः. सोऽपि मुक्तः शुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा. कच्चिदज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनञ्जय. अर्जुन उवाच. नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव. संजय उवाच. इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः
संवादमिमम श्रौषम् अद्भुतं रोमहर्षणं व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद्गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं राजन् संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम 18 श्रीकृष्णार्पणमस्तु। 61वा श्लोक आपला झाला होता की शरीररूपी यंत्रावर अर्जुन ईश्वर संपूर्ण प्राण्यांच्या हृदयात राहतो असं सांगितलेलं होतं। ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति आणि शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या संपूर्ण प्राण्यांना तो भ्रमण करवितो यंत्रारूढानी मायया आणि कशाच्याद्वारे मायेच्या द्वारे। मग ते मायेचं स्वरूप आपण पाहिलं होतं, माया कशी ठकवणारी आहे, माया कशी भुलवणारी आहे आणि ईश्वर कसा आहे हे सगळं आपण पाहिलं होतं। आता त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे की आता भगवान यंत्रारूढ झालेल्या प्राण्यांची परवशता नाहीशी करण्याचा उपाय सांगतात। म्हणजे आता जर ईश्वराच्याच अधीन आहोत आपण, मायेच्या अधीन आहोत आपण, ईश्वर तर आपल्यामध्ये आहे आणि आपण मायेच्या अधीन आहोत, मग आपण परवश आहोत का किंवा तर तसं नाही आहे। त्यांनी पुढे छान समजावून सांगितलं आहे। बघूया आता, हे मला दुसरं पुस्तक मिळालं आज, याच्या आधारे आपण बघूया थोडासा अर्थ। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम। हे भरतवंशोद्भव अर्जुना, भरतवंशामध्ये त्याचा जन्म झालेला आहे अर्जुनाचा, म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे भारत असं म्हटलेलं आहे अर्जुनाला। तू सर्व भावाने त्या ईश्वराला शरण हो, त्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि अविनाशी परमपदाला प्राप्त होशील असं सांगितलेलं आहे। या ठिकाणी ते आपल्याला सांगतात की जेव्हा संत आपल्या आजूबाजूला असतात, आपण ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज सगळ्यांचंच बघितलेलं चरित्र, आपण काही प्रत्यक्ष त्यांना पाहिलं नाही पण त्यांचं चरित्र वाचतो, त्यांच्या कथा ऐकतो, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या काळात जे लोक होते त्यांचा त्या संतांवर कधीच विश्वास नव्हता। संत असताना त्यांच्यावर कधीच विश्वास नसतो, त्याचं महत्त्व वाटत नाही आणि नंतर मग गेल्यानंतर मात्र त्यांचं महत्त्व वाटायला लागतं। तसं हे अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकत होता हा भगवान श्रीकृष्ण, पण अर्जुन त्याच्याकडे कसा पाहत होता, आपला मित्र आहे, आपला सखा आहे असं म्हणूनच पाहत होता। कोण आलंय? आणि तूही माझ्या चित्त असणारा होऊन माझ्या कृपेने संपूर्ण विघ्नांना तरून जाशील। म्हणजे वेळोवेळी भगवान त्याला सांगतात की अर्जुना तू माझ्यावर विश्वास ठेव, तू मला शरण ये, मन्मन्मा भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु। येणारच आहे पुढे आता की अर्जुनाचा भगवंताच्या वचनावर पूर्ण विश्वास बसला नसावा असं ते म्हणतात की शेवटपर्यंत। खरं तर तो शिष्य झालेला आहे, शरण आलेला आहे, आतापर्यंत त्याला ज्ञानसुद्धा बरंचसं मिळालेलं आहे, पण तरीसुद्धा म्हणून भगवंत त्याला या ठिकाणी अंतर्यामी असलेल्या, नाही तर सगुण परमेश्वर त्याच्या समोर होता ना, पण त्यांनी अजून पूर्णपणे त्याला ओळखलेलं नव्हतं। त्यामुळे सगळेच लोक त्या काळातले जे होते त्यांना कोणालाच ओळखलेलं नव्हतं त्यांनी भगवान श्रीकृष्णाला। त्यामुळे अंतर्यामी ईश्वराला शरण जाण्याबद्दल येथे सांगतात की तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, की तुझ्या अंतरात असलेल्या ईश्वराला तू शरण जा असं सांगितलेलं आहे।
भगवान म्हणतात की जो सर्वव्यापक ईश्वर सर्वांच्या हृदयात विराजमान आहे आणि सर्वांचा संचालक आहे, तू त्यालाच शरण जा. म्हणजे संसारातली उत्पत्ती, विनाशशील पदार्थ, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी कोणाचाही लेश मात्रही आश्रय न घेता केवळ अविनाशी परमात्म्याचाच आश्रय घे. म्हणून इथे म्हटलंय तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. म्हणजे जोपर्यंत मनुष्य शरीररूपी यंत्राशी मी माझेपणाचा संबंध ठेवतो तोपर्यंत ईश्वर आपल्या मायेने त्याला फिरवितच असतो. आणि आता येथे त्यांनी सांगितलं की तू त्या आतमध्ये असलेला ईश्वर त्यामुळे त्याला कळत नाही, कारण की तो मायेच्या मध्ये गुरफटल्यामुळे. आता आपल्याला शाब्दिक ज्ञान झालेलं आहे की आपल्या आतमध्ये ईश्वर आहे. ह्याच्यामध्ये गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे आपल्यात जसं ईश्वर आहे तसं दुसऱ्यामध्येही आहे. म्हणजे आपल्याला जसं एखाद्या गोष्टीने वाईट वाटतं तसं दुसऱ्याला जर आपण बोललं तर त्याच्यामधला ईश्वर दुखावेल. एवढ्यापर्यंत काही अजून आपलं वागणं सुधारलेलं नाही आहे. ते सुधारायला पाहिजे असं ते सांगतात आपल्याला की मी माझे हा संबंध बाजूला ठेवून केवळ त्या ईश्वराला शरण जायला सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. सर्व भावाने शरण जायचं म्हणजे काय की त्या परमात्म्याचं मनाने चिंतन करायचं, शरीराने सगळ्या क्रिया त्याचं पूजन करणं, त्याच्या मंदिरात जाणं, त्याचं प्रेमपूर्वक भजन करणं, हे सगळं करायचं. म्हणजे मनामध्ये प्रसन्नता राहते आणि मग शरीर, इंद्रिय, मन हे सगळं आपल्याला अनुकूल होतात. मग कितीही परिस्थिती प्रतिकूल जरी असली आणि एकदा धारणा झाली की माझ्यातला जो ईश्वर आहे त्याला मी शरण गेलेलो आहे, तर मग त्याप्रमाणे मन, बुद्धी सगळं बदलून जातं आणि केवळ भगवंताच्या भावनेने त्या जीवाचं परमकल्याण होतं असं सांगितलेलं आहे. आणि मग भगवंताचा प्रसाद प्राप्त होतो, भगवंताची कृपा प्राप्त होते आणि त्या कृपेने संपूर्ण विघ्ने तरून जातात. आणि तीच गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की अंतर्यामी परमात्म्याच्या कृपेने तू परमशांती आणि शाश्वत स्थान प्राप्त करशील. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. तमेव शरणम गच्छ म्हणजे अर्जुनाला सर्वव्यापी ईश्वराला शरण जाण्यासाठी सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण तर आहेतच सर्वव्यापी, परंतु भगवान श्रीकृष्ण ईश्वर असते तर अर्जुनाला त्याला शरण हो असे परोक्ष रीतीने म्हटले नसते. म्हणजे जसं आधी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण त्या काळामध्ये अवतार होते हे आपण आता म्हणतो, पण तिथे जे तेव्हाचे लोक होते तेव्हा त्यांना कुठे तो यादव कुळातला आहे, श्रीकृष्ण आहे, नंदाचा मुलगा आहे आणि यशोदेने त्याचा सांभाळ केला आहे, तो देवकीचा पुत्र आहे असंच सगळ्यांना तेव्हा माहिती होतं. त्यामुळे मग असं खोलात शिरून त्याला सांगितलेलं आहे की तू अंतर्यामी असलेल्या परमेश्वराला शरण जा. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. भगवंतानी काही ठिकाणी म्हटलेलं आहे खरं तर की मी गीतेमध्येच आपण वाचलं आहे की मी अजन्म आहे, मी अविनाशी आहे, संपूर्ण प्राण्यांचा ईश्वर आहे, प्रकृतीला अधीर करून आपल्या योगमायेने प्रगट होतो, हे सगळं सांगितलेलं आहे. भगवंताचं ईश्वरत्व सिद्ध झालेलं आहे गीतेमध्ये. भगवान श्रीकृष्ण हेच ईश्वर आहेत हे सिद्ध झालेलं आहे. या अध्यायामध्ये ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति हे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं होतं की सर्वांच्या हृदयात स्थित असल्याचे सांगितलेले आहे. आणि याचं तात्पर्य असं की अंतर्यामी परमात्मा आणि भगवान श्रीकृष्ण दोन नाहीत, एकच आहेत. पण हे काही जणांनाच कळतं, सगळ्यांना काही हे कळत नाही. मग जर अंतर्यामी परमात्मा आणि भगवान श्रीकृष्ण एकच आहेत तर मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तमेव शरणम गच्छ का म्हटले? आता त्यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे, तेच आपल्याला उत्तर सांगतात ते की याचं कारण असं आहे की 56व्या श्लोकामध्ये भगवंतानी आपल्या कृपेने शाश्वत अविनाशी पदाची प्राप्ती होण्याविषयी सांगितले होते. मग आता ते काय सांगतात की माझ्या कृपेने संपूर्ण विघ्ने तू तरून जाशील आणि
यावर भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की जर अहंकारामुळे तू माझं म्हणणं ऐकणार नाहीस तर काय होईल, तुझा नाश होईल, हे पण सांगितलेलं होतं. आणि तुझा स्वभाव असा आहे की तू क्षत्रिय आहे, त्यामुळे स्वभावाप्रमाणे तू युद्ध मात्र करशीलच. सर्वांच्या हृदय म्हणून शेवटी सांगितलं की तू मला शरण ये, कारण तो बुचकळ्यात पडला होता ना, त्याला हे करू का ते करू असं वाटत होतं, धर्म संमूढ झालेला होता अर्जुन. आणि त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की तू सर्वांच्या हृदयात असलेला जो अंतर्यामी परमात्मा आहे त्याला शरण जा. थोडं वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात ते आपल्याला. म्हणजे भगवंताने अर्जुनाला म्हटले की तू त्या अंतर्यामी ईश्वराला शरण जा असे म्हटले, तरी अर्जुन काही बोलले नाहीत. म्हणून भगवान पुढील श्लोकात अर्जुनाला जागृत करण्यासाठी स्वतंत्रता प्रदान करतात की यथेच्छसी तथा कुरु. एवढं मी तुला आतापर्यंत सांगितलं आहे, आता तुला जे वाटेल, तुझ्या इच्छेला जे येईल ते कर बाबा. आता काय बघा 63व्या श्लोकामध्ये त्याला स्वतंत्र करून टाकलेलं आहे. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात गुह्यतरं मया विमृशैत दशेशेन यथेच्छसी तथा कुरु. की हे गुह्यापेक्षा गुह्यतर ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात गुह्यतरं मया म्हणजे अतिशय गुप्त असलेलं हे, गुप्तापेक्षा गुप्त, गुह्यापेक्षा गुह्य असं हे जे ज्ञान आहे ते मी तुला सांगितलेलं आहे. आणि आता तू यावर चांगल्या प्रकारे विचार कर आणि जशी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. आत्तापर्यंत हे कर ते कर ते कर असं त्या सांगितलं भगवंतानी. पण अर्जुनाचा स्वभाव, तो स्वतःच्या मनाप्रमाणे थोडंसं वागत होता, थोडंसं ऐकत होता, थोडंसं नाही म्हणत होता, थोडंसं हो म्हणत होता, असं त्याचं चाललेलं होतं. म्हणून त्याला आता सांगितलेलं आहे की तू जशी तुझी इच्छा असेल तसं वाग. मी तुला आता चांगलं काय वाईट काय हे सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वव्यापी अंतर्यामी परमात्म्याची जी शरणांगती सांगितली त्यालाच इथे त्यांनी सांगितलं आहे की म्हणजे